मंडळी, तर आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज परत एकदा आम्ही चाललोय मस्तपैकी खाऊ खायला आणि खाऊ खायला आम्ही जाणार आहे कार्तिक सोबत आज. तर आज कुठं जायचंय? कुठे जायचंय? आत जायचंय. आत म्हणजे बाहेर, म्हणजे आत म्हणजे पण आत, आत म्हणजे बाहेर पण असं आहे. तर आज बेसिकली आम्ही चाललोय सुरस डायनिंग हॉलला, जिथे आम्ही खूप आधीपासून जायचो. म्हणजे मी जेव्हा लहान होते तेव्हापासून मला आठवते की आमचे पप्पा आम्हाला तिथे घेऊन जायचे जेवायला. आणि तिथं गेल्यावर मी तुम्हाला सगळं सांगेलच, पण अगोदर आपण आता निघूयात कारण ऑलरेडी उशीर झालाय. संध्याकाळी 7:30 वाजता ओपन होतं, जेवण चालू होतं म्हणजे. तर आता आपण निघूयात, चला. कुठे चाललं कार्तिक? कुठे चालला? हा तू आहे. चालला होय. तर आता आम्ही सुरज डायनिंग हॉलला पोहोचलोय आणि हे बघा आमची सगळ्यांची जाण्याची नुसती तळमळ तुम्हाला दिसून येत असेल. गेल्या गेल्या काकांनी आम्हाला वाढायला सुरुवात केली आणि मग काय, कार्तिक तर नुसता काकडी आणि बिटाच्या कोशिंबीरवरतीच तुटून पडला. हे बघा कशा पद्धतीने चांगल्या पदार्थांनी आमची थाळी सजवली गेली आहे. काकडीची कोशिंबीर आहे, पिठाची कोशिंबीर, दही वडा चालत, बटाट्याची भाजी आहे, छोलेची भाजी आहे. ही काहीतरी कशाची आहे भाजी? ही भाजी कशाची? ही ते आळू आहे, छोले आहे, हे सूप आहे आणि स्वीट वगैरे घ्यायची सर. काय आहे स्वीटमध्ये? चप्पू आणि भाजी खा, चपाती आणि भाजी खायची सोना. कोशिंबीर आवडली आहे कारण त्यांनी पहिल्यांदा कोशिंबीर खाली आणि आता त्याची चव त्याच्यावरच बसली, त्याच्यामुळे जास्त वर आता फक्त कोशिंबीरच तो खाऊ शकतोय. तुम्हाला कसं वाटतंय? आपण खूप दिवसांनी आलोय. एक नंबर. भाज्या कशा आहेत? सगळ्यात भारी इथली आळूची भाजी. काय आळूची भाजी खायला मत बोलले भारी, खास सुटत नाही कशामध्ये. बटाटा पण छान आहे. आणि कार्तिक आणि मम्मीसारखं मी आणि वैजू पण आम्ही प्लेटवरती एकदम तुटून पडलो, तुटून. दहीवडा आणि सूप बेस्ट, आळूची भाजी बेस्ट, छोलेची भाजी छान आहे पण सारखी खातो त्यामुळं आता नवल नाही वाटत आहे. आणि मसाले भात पण छान. आणि कार्तिक तर तिथल्या काकांसोबत एकदम आहे ना लपाछपीच खेळायला लागला, कारण तो असा कधी बाहेर गेला की एकदम आहे ना एक्सायटेडमध्ये आहे ना तो काय करतो हे त्यालाच कळत नसतं. आणि मग नंतर हळूचपणे मम्मीची आणि वैजूची चर्चा चालली आहे की बाया आमच्या दोघींना तर काय सरांना लय ओव्हरलोड झाले लय, आणि म्हणून बघा आता एकदम थकत थकत खात्यात. कुठं फिरायला आलायस तू? आत आलाय? तर मित्रांनो आम्ही तिघं पण एकदम दाबून जेवलोय. शेवटी तर यांना सरतच नव्हतं. तर आता चला आम्ही घराकडे चाललोय. आपला ब्लॉग इथंच संपतोय. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये लवकरच.